राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त 90 सेकंदात। मुंबईत राजकीय रणकंदन, विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपाचं मूक आंदोलन करून प्रत्युत्तर। विधानसभा निवडणुकीनंतर जे समोर आलं ते पाहता संसदीय लोकशाहीला धक्का, सगळे मिळून मतचोरी थांबवूया, शरद पवारांचा एल्गार। शेवटच्या क्षणी मुंबई काँग्रेसची मोर्चात एंट्री, होय नाही करत भाई जगताप ओटचोर गद्दी छोड घोषणा देत मोर्चात सहभागी। आमची सत्ता रस्त्यावर, राज आणि उद्धव ठाकरेंनी बऱ्याच वर्षांनी खांद्याला खांदा लावत मनसेची एकीची वज्रमूठ दाखवली, निवडणूक आयोगाला दिला गर्भित इशारा। मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, निवडणूक आयोगालाही दिला इशारा। सत्याचा नाही हा तर अपयशाच्या, नाकर्तेपणाच्या कबुलीचा मोर्चा, महाविकास आघाडी आणि मनसेवर भाजपाची जोरदार टीका। 15 मिनिटं रेल्वे स्थानकावर थांबले, प्रवाशांच्या तिकिटावर ऑटोग्राफ दिला, राज ठाकरेंचा दादर टू चर्चगेट लोकलने प्रवास। बागुल टोळीचा नवा कारनामा, प्लॉटच्या बळजबरीनं ताबा घेत उकळले 57 लाख, भाजपच्या मामा राजवाडे अजय बागुलवर आणखी एक गुन्हा। आणि नोव्हेंबरमध्ये 11 दिवस बँका बंद राहणार, सलग 3 दिवसाची सुट्टी मिळणार। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी वखर लाईव्हला सबस्क्राईब करा।